आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीच्या मंचर येथील स्टुडिओमध्ये किसान काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय बेंडे पाटील आलेले आहेत आणि माझ्या उजव्या बाजूला पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस विक्रांत भोर म्हणजे जे सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह आहेत ते आलेले आहेत. तर संजय बेंडे पाटील नेमकं काल जो अमोल कोल्हे यांच्या कार्यक्रमात जो सत्कार समारंभ होता त्यामध्ये नेमकं काय झाला गोंधळ किंवा काय नेमकं त्यांना डॉक्टर अमोल कोल्हे यांना म्हणायचं होतं? डॉक्टर अमोल कोल्हे हे आपल्या भाषणामध्ये अगदी उत्साहाच्या भरामध्ये भावनोत्कट होऊन सहज ह्या तालुक्याचे माजी आमदार, आपल्या ह्या तालुक्याचे भावी आमदार देवदत्त निकम असं बोलले आणि यामुळं जो गोंधळ झाला तो जोरात झाला आणि खरं म्हणजे तो होण्याचं इतकं विशेष काही कारण नव्हतं. कधी कधी अगदी प्रभावी वक्ता जरी असला तरी भावनेच्या भारात अतिउत्साह त्याच्याकडून एखादी नॉर्मल चूक होते, पण ती जाणकार माणसांनी अतिशय समजदारीने समजून घ्यायला पाहिजे किंवा ते घेणं अगत्याचं असतं. हरकत नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे का जे अमोल कोल्हे बोलले अनावधानाने बोलले असं म्हणणं आहे तुमचं, परंतु ते भावी आमदार असं बोलल्यामुळं जे शिवसैनिक आहेत उभाटा गटाचे ते आक्रमक झाले. म्हणजे याचा अर्थ जे अमोल कोल्हे बोलले त्याचं तुम्ही समर्थन करताय? मी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जे बोलले त्याचं समर्थन करत नाहीये, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की ज्या वेळेला आम्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एक प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं त्याच्यामध्ये आम्हाला आदेश दिले गेले की या वर्षी आपल्याला संयुक्त महाविकास आघाडीचं काम करायचे. मुळात आजपर्यंत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आम्ही कार्यकर्ते आहोत आणि काँग्रेस पक्षाने आदेश दिलाय म्हणून संयुक्त महाविकास आघाडीमध्ये येणारा घटक पक्ष पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचा उमेदवार आपल्याला दिलेला आहे. प्रत्येक वेळेला कुठला उमेदवार आहे हे न पाहता काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे या भूमिकेशी तत्वनिष्ठ राहणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. म्हणून मी त्या सत्कार समारंभाला आवर्जून उपस्थित राहिलो होतो, परंतु हा प्रकार अनपेक्षितरित्या झाला आणि ह्या प्रकाराचं मी समर्थन देखील करत नाही. आणि विशेष म्हणजे हा तिकीट वाटपाचा जो कार्यक्रम आहे आगामी विधानसभेचा, अगोदर मी देखील भाषणामध्ये बोललो होतो की आज आपण आनंद जल्लोष साजरा करतोय, हा विजय आपल्याला अत्यंत संयमानं पचवायचा आहे. आघाडीचे जे नेते आहेत ते ठरवतील तो उमेदवार, आपण निष्ठेने काम करायचं आहे. वास्तविकता खासदार अमोल कोल्हे यांच्याबद्दल अगदी नितांत आम्हाला आदर आहे, परंतु आघाडीच्या नेत्यांचं जे काम आहे ते काम ते करतील. यामध्ये कोल्हे साहेबांनी हस्तक्षेप किंवा कोल्हे साहेबांकडून अतिउत्साहाच्या भरात जे विधान झालं ते व्हायला नको होतं. तुमचं काय मत आहे? आता तुम्ही काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आहात आणि गेल्या अनेक वर्षापासून संजय जगताप साहेब किंवा राजू नामदार किंवा इतर संजय बेंडे पाटील आहेत यांच्याबरोबर काम करतायत. ते जे विधान केले काल अमोल कोल्हे यांनी त्याबद्दल तुमचं काय वैयक्तिक मत आहे? खरं बघितलं तर कालची जी सभा होती ही त्यांची मिरवणूक आणि सत्काराची सभा होती. ती कुठलीही विधानसभेची किंवा विधानसभेचं तिकीट डिक्लेअर करणारी सभा नव्हती. पण कालचं त्यांचं जे प्रेझेंटेशन होतं ते असं मराठी एक म्हण आहे, अति उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशा पद्धतीचं होतं. त्यांनी जे प्रेझेंटेशन केलं होतं ते विधानसभेच्या अनुषंगानेच प्रेझेंटेशन होतं. अनावधाने झालं असं मला, एवढे मोठे नेते जे दिल्लीत खासदार साहेब जे दिल्लीत गाजवतात ते इतक्या अनावधानाने इतकं अनमॅच्युअर्ड ते पॉलिटिक्स करत नाही. आपण जितकं समजतो तितकं ते पॉलिटिक्स करत नाही. कालचं हे जे होतं ते इंटेन्शनली होतं.
त्यांनी त्यांना एक प्रकारे त्यांना प्रेझेंट केलं आणि याच्या पद्धतीने आम्ही महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, ठीक आहे महाविकास आघाडी देईल तो कार्यकर्ता, आम्ही त्याचं काम करणार आहे. आम्ही काँग्रेस, आम्ही व्यक्तिनिष्ठ कधीच नाही, आम्ही पक्षनिष्ठ असतो. काँग्रेसने ज्यावेळेस सांगितलं वळसे पाटलांचं काम करा, आम्ही वळसे पाटलांचं काम केलं. ज्यावेळेस सांगितलं खासदारांचं काम केलं, खासदारांचं काम केलं. त्यामुळे कालच्या झालेल्या वक्तव्याचा आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो. सदरची घटना आम्ही जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी जगताप यांना संध्याकाळी फोन करून सांगितली. तालुक्याचे अध्यक्ष आमचे राजूभाई इनामदार यांना देखील फोन करून सांगितला, कारण त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यांचं एक हिप रिप्लेसमेंटचं झालं असल्यामुळे ते दवाखान्यात ऍडमिट आहे. पण त्यांनी देखील या गोष्टीचा निषेध व्यक्त केलेला आहे. दोघांनी निषेध व्यक्त केलेला आहे. तर आता जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही, बरोबर, किंवा अजून विधानसभेला 2-3 महिने अवकाश आहे. आणि जर अशा पद्धतीने आता बघा, खासदार अमोल कोल्हे चांगल्या मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणि अत्यंत सगळ्यांचा उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार समारंभ सुरू होता आणि त्यांनी बोलले, त्यामुळे याला काही गालबोट लागलं असं म्हणता येईल का या कार्यक्रमाला? 100% गालबोट लागलं. आम्हाला तुम्हाला जर विधानसभा करायची होती, तुम्ही सहकारी पक्षांना विश्वासात घ्यायला पाहिलं होतं. मुळात म्हणजे देवदत्त निकम यांची पक्षात जी कार्यपद्धती करण्याची कार्य होती ही एक प्रकारे हुकुमशाही पद्धतीची किंवा ऑथॉरिटेरियन टाईपची त्यांची प्रवृत्ती, कारण ते ज्या पार्श्वभूमीतून आलेले आहेत ते त्याच पद्धतीने राखतात. हम करे सो कायदा अशा पद्धतीने या तालुक्यात राजकारण महाविकास आघाडीमध्ये आम्ही होऊन देणार नाही. त्यांच्या कार्यपद्धतीवरती आमचा खूप म्हणजे आम्हाला खूप वाईट आक्षेप आहे. आणि त्यांनी इव्हन लोकसभेला काँग्रेस पक्षाला विचारातही नाही घेतलं. आता हे माझ्याकडे त्यांचं कार्ड आहे. आता आम्ही अमोल कोल्हे साहेबांचं या ठिकाणी अमोल कोल्हे साहेब यांचं काम केलं. तुम्ही याच्यावरती बघा, वाडेकर यांचा कोणतरी अपक्ष उमेदवार याचं आम्हाला इलेक्शन बूथचं काम केलं, म्हणजे आतमध्ये मोजणीसाठी हे कार्ड आम्हाला दिलं. इतकं अपमानास्पद वागणूक दिली, तरी पण आम्ही काय म्हणलो, चला इंडिया अलायन्स आहे, नाही बोलवलं तरी स्वखर्चाने आम्ही गाडीला स्टार्टर मारायचो. आम्ही आमचे 4-5-10 कार्यकर्ते असतील, काय असेल ते आम्ही घेऊन जायचो. आम्ही त्यांच्या पाठीमागे प्रचार इंडिया अलायन्सचा कार्यकर्ता म्हणून केला. पण त्यांनी याचा अर्थ आम्हाला गृहीत धरू नये. काँग्रेसला 4-5 जण जरी असलो आम्ही आता, तरी पण आम्ही काय बदल घडू शकतो हे अख्ख्या संपूर्ण तालुक्याला माहिती आहे. त्यामुळं माझा अमोल कोल्हे साहेबांना एवढीच विनंती आहे की जे पक्षश्रेष्ठ वातावरण, महाविकास आघाडीतलं वातावरण जे ते बिघडवलं, असे काही विधानं तुम्ही करू नका प्लीज. आमची तुमच्यावर श्रद्धा आहे. आम्ही तुम्हाला निवडून दिलं, आम्ही रक्ताचं पाणी केलेलं आहे, स्वखर्चाने केलं. आम्ही तुमच्याकडे 1 रुपयाची अपेक्षा नाही केली. समोर विरोधकांमध्ये एवढं समोरून त्यांचा दबाव तंत्र असताना सुद्धा देखील आम्ही तो विरोध जुगारून आज तुमचं काम केलेलं आहे. तर तुम्ही महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नाराज होतील अशा काही चुकीची विधानं तुम्ही प्लीज करू नका, किंवा असं काय कॉन्सेप्ट असेल तर अगोदरच आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही सावध राहू त्या. काल ज्या पद्धतीने उभाटा गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि तुम्ही स्टेजवर होते किंवा आजूबाजूला होते, पण तुम्ही काय त्याच्यात असं आक्रमकपणा दाखवला नाही किंवा काय, नेमकं काय वाटलं? नाही, आक्रमकपणाचा विषय कसा होता की तो जो झाला तो एकदम शॉकिंग होता. आम्ही स्टेज सोडला, आम्ही निषेध म्हणजे असं घोषणा उभाटा बरोबर आम्ही खाली आलो, पण आम्ही म्हणजे असं काही घोषणाबाजी केली नाही किंवा आम्ही असं प्रखर असं गालबोट लागेल किंवा एखादं, आम्ही 1 महिनाभर तुमच्याबरोबर काम केलंय आणि लगेच तुमच्या विरोधात आम्ही तुम्हाला हास्यास्पद होईल असं काही गोष्ट केलेलं नाही. पण एक पक्षाचं आम्हाला पण विचारणारी लोक आहेत, जिल्ह्यामध्ये असतील किंवा तालुक्यामध्ये असतील. त्यामुळं आम्ही याचा आज या ठिकाणी तुमच्या समोर जाहीर निषेध करतो. तर यामुळे आता जो महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला आहे, तर त्या जागा वाटपावर ह्या कालच्या घटनेमुळे काही तडा जाऊ शकतो का आंबेगाव विधानसभा मतदारसंघापुरतं पाहिजे तर? नाही, सदरची घटना जी आम्ही ती माननीय संजयजी जगताप यांच्या कानावर घातलेली आहे. संजयजी जगताप म्हणले प्रदेश अध्यक्षांबरोबर पण त्या विषयावर बोलतील आणि ह्याच्यावर सोल्युशन निघेल. पण मनाला वेदना झाल्यात त्या खूप वेदनादायी आहे की असं नको व्हायला होतं त्यांच्याकडनं. मग त्यांनी समजा आता संजय बेंडे पाटील, तुम्ही आता राजकारणामध्ये अनुभव आहात, किसनराव वानखेडे यांपासून तुम्ही आता राजकारणामध्ये अनेक सभा गाजवलेल्या आहेत, तर त्यामुळे काल जी घटना घडली तर त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये काय संदेश गेला किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याचं काही समर्थन केलंय का? वास्तविकता काँग्रेस पक्षाला अतिशय दुय्यम दर्जाची वागणूक सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणताही गट असो का हे स्वतःला गृहीत धरतात. काँग्रेस पक्ष म्हणजे 1-2-3 कार्यकर्ते. काल कोल्हे साहेबांच्या सत्काराच्या त्यांच्या मिरवणुकीचं नियोजन चालू असताना अगोदर मी एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणामध्ये मी सांगितलं
की हा राष्ट्रीय पक्ष आहे. या राष्ट्रीय पक्षाच्या माध्यमातून अतिशय शांत पद्धतीने लोकांच्या मनात रुजलेल्या विचाराला खतपाणी घातलं तर काँग्रेसच या देशाला स्थिर शासन देऊ शकते. महाराष्ट्रात एक जागा असताना 13 खासदार ह्या काँग्रेस पक्षाचे झालेत. हा काँग्रेसचा इतिहास आहे, ही काँग्रेसची परंपरा आहे, काँग्रेस एक विचार आहे, काँग्रेस एक संस्कृती आहे. या संस्कृतीला हे साजेसं नाहीये आणि हे अशोभनीय असं कालचं कृत्य झालं. वास्तविकता ते निषेधार्ह आहेच, परंतु माझा संदेश आहे संयुक्त आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांनी, जे इच्छुक आमदारकीचे उमेदवार आहेत, त्यांनी अत्यंत भानाव येऊन आपला एक समाजामध्ये चुकीचा संदेश न जाईल असं वागलं पाहिजे. ते तसं वागतील अशी मी अपेक्षा करतो आणि संयुक्त महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारची फूट भविष्यात पडू नये यासाठी प्रादेशिक पक्ष जर काही वेगळी भूमिका घेत असतील तर काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. अतिशय विधायक भूमिका काँग्रेसमधून घेतली जाईल आणि काँग्रेस पक्षाचे नेते श्रेष्ठी जे आदेश देतील ते मानण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. जर काँग्रेस पक्ष इथं तालुक्यामध्ये सक्षम आहे तुम्ही म्हणता, तर भविष्यात तुम्ही या काँग्रेस पक्षाची विधानसभेला जागा मागवू शकताय काय? नाही, आता प्रॅक्टिकल राहिलं पाहिजे. जे स्टेट लेवलवर जे ठरलंय, जो जिथं ताकद आहे पक्षाची, आज ठीक आहे आंबेगाव तालुक्यात आमचा पक्ष आहे, पण विधानसभेला टक्कर देणे इतके बी प्रॅक्टिकल इतके आमच्यात सध्या परिस्थिती नाही. पण आज उबाटानी पण राज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी चांगलं काम केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आज आमचे 13 सीट जे आले त्याच्यात तितकाच मोलाचा वाटा हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा देखील आहे. त्याच्यामुळं आम्ही त्यांचं देखील त्या ठिकाणी आभार मानतो. लोकसभा निवडणुकीत तुम्हाला सापत्नक वागणूक मिळाली असं तुम्ही म्हणताय किंवा संजय बेंडे पाटील म्हणताय. मग या संदर्भात जे उमेदवार होते नंतर आता खासदार झाले, अमोल कोल्हे यांच्या कानी काही तुम्ही घातलंय का? संपर्क झालाच नाही? नाही, ह्याविषयी आता ह्या बारीक सारीक गोष्टी असतात. तुम्हाला फोन हे कॉमन गोष्ट असतं. तुम्हाला कार्यकर्त्यांना तुम्हाला कोऑर्डिनेशनमध्ये तुम्ही एखादा माणूस नेमला पाहिजे, त्यांना फोन गेले पाहिजे, त्यांना सिस्टीममध्ये वर्कवून घेतलं पाहिजे. आपण आपलं जावरायचं आणि बळच घुसायचं. कालचा जो कार्यक्रम होता हा इंडिया अलायन्सचा एक उमेदवार म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी गेलो होतो. आम्हाला कुठलीही पक्षाकडनं बोलवणं आलं नाही. इव्हन देवदत्त निकम यांनी कोणाला फोन केले नाही, तालुका अध्यक्षांना फोन केलं नाही. पण इंडिया अलायन्सचा होता. सगळ्या कार्यकर्त्यांनी मला फोन केले, काय करायचं म्हणलं आपण जायचं इंडिया अलायन्स आघाडी. आमचे झेंडे देखील तिथं नव्हते. आम्हाला जर अगोदर सांगितलं असतं की आम्ही तुमचे झेंडे लावणार नाही, पंजाचा तुम्हाला झेंडा लावणार नाही मिरवणुकीत, तर आम्ही आमच्या स्वखर्चाने त्या ठिकाणी आम्ही आमचे झेंडे आणून लावले असते. त्याच्याबद्दल दत्ता गांजाळे यांनी देखील खंत व्यक्त केली. तर एकंदर म्हणजे जे खासदार अमोल कोल्हे यांनी जे वक्तव्य केलं त्याच्याशी सहमत नसल्याची भूमिका काँग्रेसची आहे आणि अशा घटना वारंवार घडू नये यासाठी कालची झालेली घटना ही भरपूर मोठ्या प्रमाणात चपराक म्हटलं तरी हरकत नाही. यापुढे महाविकास आघाडी अभेद्यपणे आंबेगाव विधानसभा मतदारसंघात जो उमेदवार पक्षश्रेष्ठी देतील त्याला लढवण्यासाठी सज्ज असल्याचे संजय बेंडे पाटील आणि विक्रांत भोर यांनी सांगितले आहे. आंबेगाव वृत्तवाहिनीच्या स्टुडिओमध्ये आपण आला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. संतोष वळसे पाटील, आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनी, मंचर.